महाराष्ट्रातून 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड. भाजपाकडून तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर. मवियाकडून शरद पवार, शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार. अजित पवारांची आज खूप आठवण येते. अजित पवार आज असले असते तर खुश झाले असते. पार्थ पवारांची प्रतिक्रिया. तर जनतेच्या मित्रपक्षांच्या मनापासून ऋणी आहे. शरद पवारांनी ट्विट करत जनतेचे आभार मानले. शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना राज्यसभेत संधी. राहुल शेवाळेंचा पत्ता कट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंचा अर्ज दाखल. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आमची इच्छा होती. शरद पवारांकडून विनंती आली होती. राज्यसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ज्योती वाघमारे निवड सार्थ ठरवतील असाही विश्वास व्यक्त. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून भाजपच्या राज्यसभा उमेदवारांचं अभिनंदन. रामराव वडकुते यांचं सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन. राज्यसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी एकामेकांना नमस्कार केला. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार. आज उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावावर सहमती होती. संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती. गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं. संजय राऊतांचं विधान. बिहारचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांनी आता अर्ज जो आहे तो भरलेला आहे राज्यसभेसाठी. आणि त्यानंतर आता बिहारमध्ये सत्ता समीकरण काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यसभेला मुलाला तिकीट दिलं नाही म्हणून आनंदराव अडसूळ नाराज असल्याची चर्चा आहे. मला किंवा मुलाला राज्यसभेवर पाठवा म्हणून इच्छा व्यक्त केलेली आनंदराव अडसूळांची प्रतिक्रिया. आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप आहेत. राष्ट्रवादीच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट. डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित. सीबीआय चौकशीची मागणी. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत अपघाताचा सखोल चौकशीची मागणी करणार. सूत्रांची माहिती. VSR विमान कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून चौकशी. पुण्यातील सीआयडी कार्यालयात VK सिंगांची 8.5 तास चौकशी. जय पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून हे चौकशी झाल्याची माहिती. कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात VSR कंपनी माहीर. सर्व कागदपत्र सीआयडीनं तात्काळ ताब्यात घ्यावीत. रोहित पवारांची ट्विट करत मागणी. VSR कंपनीची सर्वच विमानं ग्राउंड झाली पाहिजेत. VSR कंपनीच्या मालकांवर, संचालकांवर कठोर कारवाई व्हावी. विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी. योगेंद्र पवारांची मागणी. दादांच्या अपघाताची 2 तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू. अहवालातील ठळक मुद्दे मंत्रिमंडळासमोर आले तर आम्ही बोलू. अजितदादांच्या विमान अपघातात तपासावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. विलिनीकरण दंतकथा आहे. ही कथा आता संपलेली आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती राऊतांची प्रतिक्रिया. तर आता आम्हाला मविया म्हणून काम करायचंय. जनतेचा पक्ष म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल. राऊतांचं वक्तव्य. 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करणार. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार निर्णय घेतील. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. उद्या दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प मांडणार. अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खात्याची धुरा मुख्यमंत्र्यांकडे असल्यानं तेच उद्या अर्थसंकल्प मांडणार. तवैध राजकीय टॉप 9 बातमी. धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार. लवकरच विधान भवनात कायदा पारित होणार. धारावीमधील आगीत खाक झालेल्या झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा. 436 पात्र झोपडपट्टीधारकांचं देवनार येथे सरकारकडून पुनर्वसन होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. भाजप आमदारांच्या नाराजीवरती विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट. पुन्हा एकदा गटनेत्यांच्या सोबत चर्चा करून लक्षवेधी वाढवण्यावरती निर्णय करू. राहुल नार्वेकरांची भूमिका. लक्षवेधी मांडल्या जात नसल्याच्या आक्षेपानंतर लक्षवेधी वाढवण्यावरती निर्णय घेणार असं आश्वासन. पुण्यात राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी. चव्हाट्यावरती हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंविरोधात बॅनरबाजी. दादांच्या पाठीमागे आमदारांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय का? बॅनरच्या माध्यमातून सवाल.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची प्रभाग समितीसाठीची रणनीती अपयशी. एफ दक्षिण एफ उत्तर भागात काँग्रेस आणि सपाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं महायुतीच्या मानसी सातमकर प्रभाग समिती अध्यक्षा. पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांचा राजीनामा. RN रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती. तर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दबावाखाली राज्यपालांनी राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं राजीनाम्यावर ट्विट. लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांचाही राजीनामा. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMच्या 14 नगरसेवकांना मोठा धक्का बसलेला आहे. अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यानंतर 14 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती आहे. MIMच्या नगरसेवकांसह इतरांवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला. कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर अद्यापही कोकाटेंच्या नावाचा फलक आहे. कोकाटेंनी राजीनामा देऊन 2 ते 2.5 महिने झालेले आहेत. तरीही कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर कोकाटेंच्या नावाचा फलक तसाच आहे. संतांवरील वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायाची गोविंदगिरी महाराजांनी माफी मागितलेली आहे. दासबोध ग्रंथ इतर ग्रंथांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हणालो नाही. गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य.